भाजपातील नेत्यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी कारवाई करत भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावाने दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय चौधरी हे संभाजीनगर येथून धुळेकडे येत असताना नंदुरबार एलसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले विजय चौधरी यांना अखेर अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। भाजपातील मोठ्या नेत्यांच्या काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते। आज त्यांना नंदुरबार न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने विजय चौधरी यांना 4 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली। माझ्याकडे पोलीस स्टेशन नंदुरबार शहर अपराध क्रमांक 699/26 या गुन्ह्याचा तपास आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी विजय वसंतलाल चौधरी यांना PILCBने समक्ष माझ्या हजर केलं। त्यावरून मी सदर गुन्ह्यात या आरोपीस अटक करून सध्या लॉकअप केले। अधिक चौकशी करून पुढील तुम्हाला माहिती कळवण्यात येईल।